सोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, म्हणजे रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामुळे ते थांबले. मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक गणपतीची योजना असेल ते मुखाचे कार्यकर्ता त्याची योजना असेल आणि त्यांना अशा वेळेस केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, घेतला असेल. तर एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होतात, मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हटलं त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या विषयी. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेवर उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा पाठिंबा. त्यामुळे असं असेल की त्यांनी आपण मला पाठिंबा दिला की सरकारी त्यामुळे आपण इथे दाखवा. दरवेळी काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडीकडून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा, म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा का देऊ. तर काँग्रेस काय महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका का घेते. एखाद्या मतदारसंघात एखाद्या राष्ट्रीय पक्षाने भूमिका घेतली तर काही राष्ट्रीय इच्छा नाही, राज्याच्या इच्छा नाही, त्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती करून निर्णय घेतला. साहेब, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते, काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का आणि आता स्टेटस काय आहे? आमच्यावरती विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत असते. अजित पवारांचा अमरावती वृत्ती झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली. भविष्यात आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्याची बैठका पाच-सहा झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांचं पैकी एक मला ब्रीफिंग करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये? आज ते नाही सांगतो. त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि अभिर हा आमच्या लोकांना समाधान देणारा तेच कंटिन्यू ते गेल्यामध्ये राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आजचा निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आदर्शावर खंड पडलाय, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जागा काय अडचण नाही. साहेब एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं, आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांनी एवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधून केली गेली होती. त्या अनुषंगाने ते पत्र त्यांनी लिहिलं होतं. पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आज त्याची भूमिका त्यांचा अधिकार आहे. साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचा वरचढ भूमिका घेण्यासाठी बघताय. या पत्रावरती त्यांना झाली का मला ठाऊक नाही, पण त्यांच्या असा पक्ष द्यायचा आणि दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सरकार यांचा अधिकार आहे.
तर साहेब जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत, त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. आणि समोरून आरोप झाले तुमच्यावरती हा, की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय, पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसतं की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनीच पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले. आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं. त्या पक्षामध्ये अधिकार चालत घेणं आणि आम्ही त्याचा कधीचाही समजलं. आम्ही त्या डिस्कशनमध्ये अधिकारला गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय खर्च घ्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी असतं. तर काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाची धोरणाचं क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकतो. तर आज एक युद्धामुळे प्रकरण महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला. महिलांवरती खूप मोठ्या एकनाथ प्रमाणात शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झालेले. तुम्ही लोकांना किती वर्ष जन्मल्यापासून कधी गंजा असायचं आहे तिथं काय आणि 2-3 ठिकाणी जास्त पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो. किंवा माझं काही महत्वाची योजना असेल, नियोजित असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे. तिथे माझं तिथं मंदिरात जातो. पण 2-4 वर्षात नाही जात. आणि जे करतो त्याची जाहिरात करते हा व्यक्तिगत करतो. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं शिकत कारण खरंच बाबा का काल मी वर्षांचं करतात आणखीन एक कोणतरी बाबा आलाय आणि आज वाचत आणखीन एक कोणतरी मुस्लिमचा बाबा आलाय. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. एका बाजूला शाहू फुले आंबेडकर हे नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या जागेचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत. साहेब याच्यामध्ये रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. ते बोललं असतो पण माझ्या वाचनात का लागलं तुम्ही किती फोन केले आणि त्याच्यामुळे अनेकांची नाव आहेत आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी होतात. हे शिक्षक महाराष्ट्राला
कसं होऊ नये. साहेब सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जाते. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार. पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात नसत तो चांगला होता, त्याला अशा समस्या मिळाली. त्यामुळे बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. म्हणजे सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होत आहे त्याचा मदत करायला लागेल. साहेब खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो. इस्रायलने आपल्याला याची कल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी पूर्व काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? मला वाटते नाही. पण एक काळ असा होता मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलशी political relations असले नसते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारमधला मंत्री पहिल्यांदा गेला, त्याचं नाव शरद. मी आणि मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने. मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा त्यांनी केली. मी त्याला म्हणलो. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री त्यांनी विनंती सुचवलं. त्यांची याची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी यावरून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिक्षण होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीच्या आणि पशुसंवर्धन या सेक्शनमध्ये जे मोठं काम इंग्रजी शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली. आणि 4 दिवसांनी आमचं शिक्षण परत त्या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्याला आणखीन 2 दिवस जायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं, त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आहेत. हा एवढा मर्यादित संबंध इस्रायलशी आम्हाला करता होता, पण पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता. सर तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन व्हिजिट करणाऱ्या जिथे प्रेझेन्स असणार तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18 त्यावेळेस वुमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 816 पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकाराने ह्याला बघता? हे कसं आहे की माझ्या वाचनात आलं झाले आम्हाला ऑथेंटिक ऑर्गनिक सेक्रेटरी गव्हर्नमेंटकडनं काही केलेली. कारण 30 वर्षावरील दिवस आहे सीट वाढवायची. आता काही उदाहरण असेल, आजच माझ्या पक्षाचे आसनव खासदारी काही माझ्याकडे होते. त्याचे सुफियाचा मतदारसंघ आहे तो 24 तासात. दुसऱ्या एकाचा 11-18 असतात, एकाचा 16 असतात. हा 24 आणि 16 इतका फरक
किंवा दक्षिणेचे काही हे 12 इन्शुरन्स म्हणजे 12चा एक पद्धत आणि 24चा एक पद्धत ही कधी प्रत्येक दिवस करावी अशी चर्चा लोकांच्यात असते. ही जी वाचणी आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गरजेचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय आहे तो आल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मतदारसंघामध्ये स्थायी विरोधक कॉन्स्टिट्यूशन त्याच्या संबंधित फार अंतर असू नये. तर 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत. केरळमध्ये मतदारसंघामध्ये फार अंतर असू नये असं तुम्ही म्हणताय, म्हणजे की ते डिस्टन्स वाईज म्हणताय का लोकसंख्या वाईज? कारण लोकसंख्या सुद्धा लोकसंख्या जात. अच्छा, लोकसंख्या. ओके. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. केरळमध्ये तुमच्या पक्षाचं पूर्वी चांगलं केडर होतं. यावेळेस काय स्थिती आहे? तुम्ही निवडणूक लढवताय का? सर असे मंत्री आहेत तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये ते आणि आणखी 2 लोक असतात. पण आम्ही एकच आहोत. तुम्ही कोणाशी बोलताय का? म्हणजे ज्या 5 राज्यांमध्ये ममता दिदी आहेत पश्चिम केरळमध्ये आम्ही राजस्थानमध्ये आहोत, बाकीच्या ठिकाणी नाही. पण जी इच्छा आहे आणि लढवत नाही. पण पश्चिम बंगालमध्ये जावं माणसाला मदत करत. तर तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं की शिष्टमंडळ तुमचं इस्रायलला गेलं होतं आणि 4-5 राज्याचे मुख्यमंत्री गेले होते, पण तो मोदी तिथे थांबले होते एक्स्ट्रा दिवस घेऊन. कशासाठी थांबले होते काय? तेव्हा हे जे शेतीच्या आणि पाण्याच्या क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आणि मोदींच्याकडे हा जो 14% भाग आहे तिथे दुसरी भाग पाणी नसलेला, त्याच्यामुळे त्यांना त्याची अधिक माहिती घ्यायची. साहेब, रोहित पवार मधल्या काळात तुम्ही आजारी असताना त्यांनी VSR कंपनीवरती खूप आरोप केले. अजित पवार यांचा घातपात आहे अशा आशयाचे ते आरोप होते. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? त्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये आणखी काही लोकांची माहिती आहे, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. हा जो प्रकार घडला ऍक्सिडेंटचा त्या दिवशी अजित पवार सकाळी 8-8:30ला बारामतीला पोहोचले आणि लँडिंग होताना त्यांचं विमान रेल्वेपासून बाजूला गेलं, त्याचा ऍक्सिडेंट झाला. तो ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मी मुंबईवरून हेलिकॉप्टरने बारामतीला जायला